नमस्कार मैत्रिणींनो. तर आता झालेली आहे सकाळची वेळ आणि मी आता आलेली आहे माहेरून. आता वाजलेले आहेत 9:15 वाजलेले आहेत आणि मी आता माहेरून आली. आता तुम्ही म्हणाल एवढे सकाळी सकाळी कसं काय? तर हो, काल आम्ही गेलो होतो वणीच्या गडावर आणि त्यानंतर मग रात्री खूप उशीर झाला तिकडनं यायला. त्यामुळे काय झालं की पप्पा नाही बोलले मला घरी यायला की आता एवढं संध्याकाळ झालं, तेवढं संध्याकाळची जाऊ नकोस, मग सकाळी लवकर तुला सोडून देतो. आणि बहिणीला पण पुण्याला जायचं होतं, तर मग ते तिला सोडवायला गेले पुण्याला आणि जाता मला पण त्यांनी ते नाशिकमध्ये सोडलं. तर आता वाजले 9:15 सांगितले मी मग तुम्हाला, परंतु घरी आल्यानंतर मी तुम्हाला पसारा दाखवते. कारण 8 दिवसापासून माझी सारखी जाय चालू होती. कारण तर आमचं बाळ म्हणजे बहिणीची मुलगी ती आहे 5 महिन्याची, तिलाच भेटायला आम्ही गेलो होतो. सुरुवातीला मी 4-5 दिवस तिकडे राहिले, परंतु ब्लाउजेस कस्टमरचे द्यायची होती, त्यामुळे मग मी पुन्हा आली. 1 दिवस आली, पुन्हा गेली, पुन्हा 2-3 दिवस तिकडे गेली, पुन्हा आली 1 दिवस. आणि परवाच्या दिवशी अचानक त्यांचा प्लॅन ठरला की आपण वणीच्या गडावर जाऊया देवीच्या दर्शनाला. मग आम्ही तिकडे जाऊन आलो. मी परवा गेली माहेरी, पुन्हा मग काल आम्ही दिवसभर तिकडे, आम्हाला काल रात्रीच यायचं होतं मला, परंतु काही जमलं नाही. मग आता सकाळी त्यांनी सोडलं, परंतु 8 दिवसापासून घराकडे फार दुर्लक्ष झालं आहे. तुम्हाला घर दाखवते, 1 मिनटं बॅक कॅमेरा दाखवते, कारण मी माझे बॅग वगैरे सगळं हॉलमध्ये आलं तसंच ठेवलं आहे. ओवी आल्या मला बोलली की मम्मा मला खूप भूक लागली असं. तर चल म्हटलं तुला मी मॅगी करते, कारण मला पण भूक लागली होती. मला थोडीशी मॅगी होती, तर आपण मॅगी करूयात, नंतर मी स्वयंपाकाला लागते. मग बाकीचे घर देखील आवरायचे. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते की घरातलं पसारा किती आहे, कसा आहे. आणि मी चुटकी सरशी कसं आवरते ते. चुटकी सरशी तर कोणी आवरत नाही, कोणाचं आवरण होत नाही, परंतु खूप झटपट आवरणार आहे मी. बघू किती वेळ. शेवटी तुम्हाला सांगणार आहे की मला पूर्ण घर आवरायला किती वेळ लागलेला आहे, कारण मी खूप नियोजन करून आवडते. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले बरेच की मी नियोजन करून काम करते. माझं 10 मिनिटात एवढं काम झालं पाहिजे, 5 मिनिटात एवढं काम झालं पाहिजे, आणि तेवढं माझं होतं म्हणजे होतंच. कारण मी स्वतःलाच टार्गेट देते की नाही, माझं हे काम जे आहे ना ते 5 मिनिटात झालं पाहिजे, 10 मिनिटात झालं पाहिजे. घराला झाडू आहे तो 15 मिनिटात मारून झालं पाहिजे, घरातलं फर्निचर 5 मिनिटात क्लीन करून झालं पाहिजे. त्यामुळे असं टार्गेट मी स्वतःलाच देते. त्यामुळे काय होतं, माझं घर आहे ते पटकन आवडतं. तर दाखवते मी तुम्हाला तर बॅक कॅमेराने की घरातला पसारा पण दाखवते आणि घरातलं काम पटपट कशी आवडते ते पण दाखवते. तर चला. आणि ओवीला मी काल ते चिप्स वगैरे घेतलेले होते, आणि हो मम्मीने हा चिवडा देखील दिला आहे. ओचा ड्रेस पडला आहे आता ह्या ठिकाणी. ओवी आल्या बघू शकता. तर आणि हा पसारा पण आलेला, टी व्ही बघत बसली तर कार्टून तिला लावून दिलंय. आणि एवढा काही पसारा नाही घरामध्ये बघा. गॅलरीत मात्र खूप धूळ साचली आहे बघा. या ठिकाणी भरपूर अशी धूळ साचली. कॅमेऱ्यात एवढं दिसत नाही, परंतु पूर्ण धुळीने भरले. आता हे सगळं मी जे आहे ना ते धुवून काढणार आहे. पूर्ण गॅलरी जी आहे ती. आणि तुम्हाला मी तिकडे पण दाखवते बेडरूम मधला पसारा. किचन तर हा असा आहे, इथे पण पूर्ण बेडरूम पण तुम्हाला दाखवते. पूर्ण आता हे पूर्ण घर जे आहे ते मी पूर्ण त्यांचे ते धुवायचे कपडे त्यांनी काढून ठेवलेले. हे पूर्ण जो पसारा आहे ना हा असा. तर चला मी आवरून. तर ही आमची मॅगी झाली आहे तयार. ओ इधर बाळा, फिनिश करा एवढं. आणि आता ही मॅगी आहे माझ्यासाठी, त्याचला पटपट खाऊन घेते आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळातच. तर आता या ठिकाणी मी घर साफसफाई करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर जेवढे काही कपडे होते ना ते सगळे कपड्यांच्या मी घड्या केल्या. जेवढे काही सगळे कपडे होते ते साईडला काढले आणि घड्या करून आणि व्यवस्थित ते कपाटामध्ये ठेवून दिले. कारण भरपूर असे कपडे होते. तर धुण्याचे कपडे देखील साईडला काढून ठेवलेले होते मी, कारण 8-10 दिवसाचे यांचे कपडे होते. तर ते देखील धुवायचे होते, ते साईडला काढून ठेवले. आणि बेडशीट पण मी लगेच चेंज करून घेतलं. व्यवस्थित गादी वगैरे जे आहे ना ती व्यवस्थित मी झटकून घेतली. आणि दुसऱ्या या ठिकाणी बेडशीट या ठिकाणी टाकलेलं आहे मी. आणि याच्यावर जे पिलो कवर आहे ना म्हणजे ते खराब झालेले आहे आणि मी ते फेकून दिलेले आहे. त्यामुळे मग मी ते जे जुने पिलो कवर आहे ना तेच ठेवणार आहे. आणि मी कधीच म्हणजे असं स्टेप बाय स्टेप काम करते, एका वेळेस सगळं लोड घेत नाही. आता बेडशीट धुवायला घेतलं, दुसऱ्या दिवशी बेडशीट धुवलं आणि मग तिसऱ्या दिवशी त्याच्यावरचे जे कवर आहे ना ते धुवेल. तर या ठिकाणी मी बेडशीट चेंज करून घेतलं आणि अगदी व्यवस्थित सगळं आवरून घेतलं. कारण गावाला गेल्यानंतर ना खूप असा पसारा होतो, किती पण नाही म्हटलं ना तरी पसारा होतोच.
तर असं म्हणतात ना, की घरामध्ये ज्या ठिकाणाहून बाईचा हात फिरतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. तर असं का म्हणतात? कारण कुठलीही बाई असो घर अगदी नीटनेटकं स्वच्छ ठेवते आणि जे घर अगदी स्वच्छ नीटनेटकं असतं ना, त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नेहमी असतो. तर चला दुसऱ्या रूमचं या ठिकाणी मी लगेच आवरून घेते. माझं बेडरूम आवरून झाला आणि दुसऱ्या बेडरूममध्ये तर काही एवढा काही पसारा नव्हता. थोडेफार जो होता तो मी लगेच या ठिकाणी आवरून घेतलेला आहे. आणि तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता पसारा ह्या रूममध्ये जास्त नाही, कारण ह्या रूममध्ये जास्त वापरच नव्हता. आणि आता या ठिकाणी मी हॉलमध्ये आलेली आहे आणि आमच्या बॅग वगैरे बघू शकता तुम्ही. मी आली आणि असंच ठेवलेलं होतं सर्व आणि ओवीने हे सगळं काढलं, कारण त्यात तिला ड्रेस पाहिजे होता. म्हणून मग तिने सगळे कपडे काढले, तिचे सगळे कपडे बाजूला काढले, स्वतःचा ड्रेस काढून घालून घेतला. ती सगळा पसारा तसाच ठेवला आणि मी पण तुला काम करू लागते असं ती हट्ट करत होती. म्हटलं कर बाई, तुला जे करायचं ते कर. मग मी सगळ्याचं कपडे आहे ते बॅगमध्ये भरून घेतले आणि ते बेडरूममध्ये नेऊन ठेवलं. नंतर मी याच्या घड्या करेल, अगोदर हॉल आवरून घेते. तर या ठिकाणी ओवी बघू शकता. तर ओवी इथे झाडाला लागली होती, पण तिला काही अजून जमत नाही. म्हटलं चल तुला जे करायचं ते कर, कारण ती पण बोर झाली होती. मी बाहेरचे वगैरे जेवढे कपडे होते तेवढे ते सगळे घरात आणून ठेवलेले होते. मी तिच्याकडनं झाडू घेतला आणि त्या ठिकाणी ती इथे उरसून बसली होती, का माझ्याकडून तू झाडू का घेतला, मी झाडत होते ना. मग मी तिला समजावून सांगितलं आणि घरं वगैरे आहे ना सगळ्यात अगोदर स्वच्छ झाडून घेतली, सगळी घरं झाडून घेतली, कारण धूळ वगैरे होती त्यामुळे सगळं घर झाडून घेतलं स्वच्छ. आणि त्यानंतर लगेच फरशी देखील पुसून घेतली होती. त्या अगोदर मी सगळं जे फर्निचर आहे ना ते क्लीन करून घेतलं होतं. फर्निचर सगळं पुसून घेतलं होतं आणि त्यानंतर लगेच फरशी पुसायला या ठिकाणी मी घेतली आणि सगळ्या रूमची मी फरशी पुसणार आहे आणि नंतर मग मला गॅलरी धुवायची आहे. गॅलरीमध्ये खूप सारे धूळ आहे, तुम्हाला नंतर दाखवेलच मी. खूप धूळ आहे. तर कारण काय होतं, ते पुसल्याने निघणार नाही, त्यामुळे मग ते धुवावंच लागणार आहे. कमीत कमी पाणी तरी मारावं लागणार आहे ना, कारण आमच्या मागच्या साईडला ना, घराच्या म्हणजे बिल्डिंगच्या मागच्या साईडला दुसऱ्या बिल्डिंगचं काम चालू आहे. त्यामुळे मग सिमेंट आहे किंवा बाकीचे जे धूळ आहे ती सगळी गॅलरीमध्ये येऊन बसते. तर चला या ठिकाणी मी सगळ्या जी रूमची आहे ना ती फरशी पुसून घेतली आणि त्यानंतर आहे ना लगेच बाहेरचा देखील जो एरिया आहे तो माझा क्लीन करून घेतला. आता तर मी याला अंगणच म्हणते, कारण मला अंगणाची खूप हौस आहे. परंतु आता काय फ्लॅट सिस्टीममध्ये असल्यामुळे अंगण वगैरे काही नसतं, परंतु जो समोरचं जी जागा आहे ती व्यवस्थित स्वच्छ मी क्लीन करून घेतली. जे काही बुटं चप्पल होते ते कॅबिनेटमध्ये ठेवून दिले आणि या ठिकाणी मी लगेच गॅलरी धुवायला आले होते आणि या ठिकाणी हे फुलं जे बघू शकता, हे सगळे काय म्हणतात त्याला, शोपीस वगैरे आहे ते पूर्ण असे धुळीने भरले होते, कारण मी ते बाहेर ठेवते शोसाठी. ते पूर्ण धुळीने गच्च भरले होते, त्यामुळे मी ते अगोदर धुवून घेतलं. आणि हा एक छोटासा टेबल आहे, तो मी बाहेर ठेवलेला आहे. ॲक्च्युली हा ते लहान मुलांचं ते हे असतं ना, छोटीशी कपाटं वगैरे ऑनलाईन वगैरे पण मिळतात ते कपडे ठेवण्यासाठी. तर हे अगोदर ओवीचं जुनं होतं, मग मी ते सगळं मोकळं केलं आणि याचा भरपूर असा वापर आहे. जसा लागेल तसा वापर मी त्याचा करते. तर या ठिकाणी पूर्ण जे गॅलरी आहे ना ती मी या ठिकाणी धुवून घेते आणि सगळ्या भिंतींवर देखील मी पाणी मारलेलं आहे, कारण भिंतींवर पाणी मारल्यावर भिंती अगदी छान फ्रेश वाटायला लागल्या होत्या. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओवीचे उद्योग आहेत ते सगळे ती भिंतींवर लिहिते. तर 1-2 ठिकाणी तिने लिहिलेलंच आहे भिंतींवरती. तर या ठिकाणी सगळीकडे मी पाणी टाकते आणि या ठिकाणी काय झालं, माझ्याकडून स्लाईड लॉक होऊन गेली होती. मी ओवीला आवाज दिला आणि ती पटकन पळत आली, म्हणून मला हसायला आलं आणि तिने ती खोलली. आणि या ठिकाणी दुसऱ्या साईडची जी भिंत आहे ती देखील मी धुवून घेते आणि लगेच आहे ना सगळी गॅलरी वगैरे धुवून झाली की पूर्ण जे पाणी आहे ना व्यवस्थित मी ते साफ करून घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण गॅलरीमधलं पाणी आहे ना ते निपटून घेतलं सगळं, म्हणजे गॅलरी लवकर कोरडी होईल. आणि ती मी पुसून देखील घेतली होती, म्हणजे ती पटकन सुकेल. तर या ठिकाणी जे काही कपडे होते ना ते असे अस्ताव्यस्त बरेच पडलेले होते, त्यामुळे सगळ्या कपड्यांच्या मी व्यवस्थित घड्या केल्या. ओवीचे कपडे वेगळे काढले, माझे कपडे वेगळे काढले आणि ओवीच्या पप्पांचे कपडे वेगळे काढले, असे तिघांचे कपडे वेगवेगळे काढले आणि घड्या करून ठेवल्या. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान फ्रेश असं क्लीन मला गॅलरी वाटते. कारण आल्यावर ना म्हणजे इतकं घाणेरडं वाटत होतं ना, पूर्ण धुळीचं वाटत होतं, खूप विचित्र वाटत होतं. मला असं झालं होतं की मी कधी एकदाच हे क्लीन करेल. तर हे क्लीन केल्यावर मला थोडंसं असं शांती वाटली मला आणि छान वाटलं. आणि या ठिकाणी पूर्ण हॉल पण अगदी व्यवस्थित मी पुसून वगैरे घेतलेलं आहे. इथे पण भरपूर धूळ होती, तर ते देखील मी क्लीन करून घेतलेली आहे. किचन पण तुम्हाला दाखवते. किचन पण अगदी व्यवस्थित स्वच्छ मी धुतलेलं आहे.
आणि ह्या ठिकाणी हा पण रूम आवरलेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. तुम्हाला माझे बाकीचे पण व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.